पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया। जेजुरी शहरासह गड तीर्थक्षेत्राचा विकास होणार। जेजुरीला बायपास रस्ता होणार। गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत 10 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनानं कंबर कसली। पुण्यासह मावळ, बारामती, शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 7000 मतदान केंद्रनिहाय जनजागृती गट स्थापना। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ जून 2024 मध्ये संपन्न होणार। विद्यापीठाकडून पदवी प्रदान समारंभासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू। 30 मार्चपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्यामधल्या 74 जिल्हा परिषदेच्या शाळा विद्यार्थ्यांविना बंद। एकही विद्यार्थी नसल्यानं शाळांना कुलूप लावण्याची प्रशासनावर वेळ। पुण्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पुणे जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेमार्फत शिक्षकांना प्रशिक्षण, क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या कार्यक्रमासाठी 425 तज्ज्ञ मार्गदर्शकांची टीम तयार। पुण्याच्या भोरमधील शाळांमधून पोषण आहार बनवणाऱ्या मदतनीसांना शासनाच्या अन्न सुरक्षा आणि स्वच्छता कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण। प्रशिक्षणामध्ये अन्नधान्य निवडण्याची, निर्जंतुकीकरण करण्याची, शिजवण्याच्या शास्त्रोक्त पद्धतीवर मार्गदर्शन। पुण्याच्या बारामतीमध्ये उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचं वितरण। भाजपचे बारामती लोकसभा प्रभारी नवनाथ पडळकर यांच्या हस्ते शेगडी आणि सिलेंडरचं वाटप। शहरामध्ये घरफोड्यांचं प्रमाण वाढलं। काल एकाच दिवसामध्ये पुणे शहरामध्ये 4 ठिकाणी घरफोड्या, 7 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून लंपास।